धंतोलीच्या सुळे शाळेजवळील मैदानाच्या मोकळ्या जागेवर टिनाचे कठडे बांधण्यात आले आहेत। स्थानिक नागरिकांनी याचा तीव्र शब्दात निषेध केला। स्थानिक नागरिकांच्या मते ही जागा शासनाच्या मालकीची असून शासनाने शाळेतील मुलांना खेळण्यासाठी म्हणून लीजवर दिली आहे। मागील 50 वर्षांपासून शेजारच्या वस्तीत नागरिक त्यांच्या घरचे सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रम याच जागेवर साजरे करतात, तर लहान मुलांसाठी खेळण्यासाठी म्हणून हा मैदान अत्यंत उपयोगी पडतो। आम्हाला आमच्या मुलांसाठी मैदान दिले होते खेळायला। आमच्या इकडे जागा नाही आहे, आमच्या वस्तीला थोडंसं पण असं खेळायला बागडायला एवढंसं पण जागा नाही आहे। त्यासाठी आम्हाला मैदान होतं ते की आमच्या मुलांना वस्तीत जेवढेही मुलं आहेत त्यांना खेळायला बागडायला इथे सर्व सोय होती। ह्या मैदानामध्ये आमच्या इथले जे प्रौढ होते माणसं बाया त्या रोज संध्याकाळी सकाळी इथे मॉर्निंग वॉक करायच्या, फिरायच्या, त्यांच्यासाठी पण त्यांनी बंदी करून टाकलेली आहे ह्या गोष्टीसाठी। तर आमचं हेच एक म्हणणं आहे की आमच्यासाठी नाही पण ह्या लहान मुलांना जे खेळणारे आहेत, आता गव्हर्नमेंट काय म्हणते आहे की मुलांना खेळू द्या, जेवढं खेळेल मूल तेवढं चांगलं राहील, मग खेळण्याची का तुम्ही पाबंदी करता? मैदान आम्हाला कमीत कमी 50 वर्ष झालेत बघतो। आमचे मुलं आता 30 वर्ष माझ्या लग्नाला झालेत। लहानपणापासून आमचे मुलं इथेच म्हणजे लहानाचे मोठे झाले, खेळायला इथे कुठेच जागा नाही आणि हे मैदान आम्हाला आमच्या म्हणजे मुलांना खेळायसाठी पाहिजे आहे। इथे त्यांचं शाळेचं काही कन्स्ट्रक्शन आहे, पण हे प्लेग्राऊंड आहे आधीपासूनच 70-50 वर्ष झाले। तर आम्हाला त्याच्या लहान इथली जेही वस्तीतील आमच्या 200 लोकांची वस्ती आहे, जेही मुलं आहेत ते सायंकाळी 5 वाजतापासून इथे खेळायला येतात आणि जे वयस्कर व्यक्ती आहेत येऊन बसतात तिथे सावलीच्या सहाऱ्याने। अशा प्रकारे ह्या वस्तीमध्ये जागा अजिबात आहे नाही मुलांकरता आणि मुलांचा विकास होईल कसा लहान। सर, ही जागा जी आहे ती कुणाची आहे आणि का म्हणून याच्यावर अतिक्रमण केलं जातं, काय केलं जातं? ही जागा जवळ हे मालकी हक्क महाराष्ट्र शासनाचा आहे आणि महाराष्ट्र शासनाचं जे नजूल डिपार्टमेंट आहे त्याच्या अखत्यारीत ते होतं। मग 1932मध्ये सुळे हायस्कूलला ते देण्यात आलं खेळण्याकरिता। इथे कुठल्याही प्रकारचं बांधकाम होणार नाही, फक्त खेळण्याकरिता देण्यात आलं। आताचं स्टेटस काय आहे सर? पूर्ण कठडी इथे आता यांनी पूर्ण कंपाऊंड टाकला, कठडे लावलं आणि आमच्या लहान मुलांना सिनियर सिटीजनना कुठेच पटवर्धन ग्राउंड होतं ते पूर्ण बंद केलं, मॉरिस कॉलेजचा मेट्रोकरिता बंद केलं आणि इथे एक बगीचा बनला। एकमेव धंतोली परिसरात हे एकच मैदान होतं जे लहान मुलांना खेळण्याकरिता त्यांचा शारीरिक विकास झाला पाहिजे। त्यानंतर सिनियर सिटीजन आहेत ते इथे सायंकाळी सकाळी फिरत होते, त्यामुळे आम्हाला तो त्रास होत आहे। तर त्यांनी बळजबरीने आणि सुळे हायस्कूलचे संचालक माननीय यज्ञ वल्लवकर हे जे संचालक आहे त्यांनी बळजबरीने इथे बाउन्सर लावून आमच्यावर अन्याय केला। परिसरातील ज्येष्ठ नागरिक इथे व्यायाम करतात आणि शांतीच्या वातावरणात विश्राम करतात। मात्र या मैदानाच्या चोही बाजूने टिनाचे शेड लावल्यामुळे आता स्थानिक नागरिकांच्या व्यायामाचा आणि लहान मुलांच्या खेळण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। परिसरातील नागरिकांनी प्रशासनाकडे हा मैदान पूर्वस्थितीत मोकळं करण्याची मागणी केली आहे। कॅमेरामॅन सचिन सह सनी भोंगाडे, शंखनाथ, न्यूज नागपूर।